नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आपण दररोज नित्यसेवेमध्ये कधी संकल्पनाने तर कधी भीती वाटत असताना, कधीतरी मन प्रसन्न करण्यासाठी तर कधी थकलेल्या मनाला आधार म्हणून तारक मंत्राचे पठण करत असतो. मात्र हाच तारक मंत्र भक्ताच्या आयुष्यात कसा चमत्कार घडवून आणतो आणि नशिबाचे फासे हे कसे पलटवून टाकतो, हे आज प्रत्येक स्वामी भक्ताला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, बघा, आपला आजचा हा अनुभव आहे परळी येथे राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ राधा जगदाने या ताईंचा. ताई म्हणतात, स्वामी काय वर्ण रूप तुमचे, तुम्हीच माय माझी. स्वामी काय वर्ण रूप तुमचे, तुम्हीच माझी माय. जेव्हा आयुष्यात हे सर्वच संपले तेव्हा फक्त तुम्हीच धरला माझा हात. नमस्कार, मी सौ राधा. आज मी सर्वांनाच माझ्या आयुष्यातील ही अघटित स्वामी लीला सांगत आहे. खरं तर मनात खूप आनंद आहे आणि डोळ्यात अश्रू देखील आहेत. ती आठवण नकोशी वाटते, मात्र स्वामींची ती प्रचिती आठवली की आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते. खरं तर मी खूप लहान होते आणि तिथून मी स्वामींच्या सेवेत होते. स्वामी महाराजांची सेवा माझ्या घरातले सगळेच लोक करायचे. मात्र लग्नानंतर थोडासा बदल झाला. माझं सगळं आयुष्य बदलून गेलं, कारण लग्नानंतर माझ्यावर जबाबदारी आली. मी सकाळी 7ला ट्रेन पकडायचे. माझ्या ऑफिसचा टायमिंग हा 8:30चा होता. दुपारी 4 वाजता सुट्टी व्हायची, मात्र घरी पोचल्यावर 6 वाजले आणि त्यानंतर पुन्हा घरातली काम असायची. त्यामुळे स्वामी सेवेमध्ये खंड पडला. खूप प्रयत्न करूनही मला वेळ मिळतच नव्हता. असंच सर्व काही सुखात आनंदात स्वामींच्या कृपेने छान सुरू होतं. मात्र सगळेच दिवस हे सारखेच नसतात. अशाच काही रीतीने माझ्या आयुष्यावर मोठे संकट आले. मला 2 मुली, मोठीचं नाव कांचन तर लहानीचं नाव स्वाती. त्यावेळेस माझी मोठी मुलगी ही 5वीत होती. उन्हाळ्याचे दिवस सुरू होते. बाहेर ऊन पडलं होतं आणि त्याच दरम्यान माझ्या छोट्या मुलीला ताप आला, जिचं नाव स्वाती होतं. माझ्या नावावरूनच तिच्या बाबांनी तिचं हे नाव ठरवलं. तर सुरुवातीला मी आजच्याच शेजारी असणाऱ्या एका क्लिनिकमध्ये तिला घेऊन गेले, मात्र काहीच फरक पडला नाही. हिटमुळे असं झालं असेल आम्हालाही वाटलं आणि डॉक्टरांनाही आम्ही काहीच सिरियस घेतलं नाही. त्यानंतर पुढचे 8 दिवस तापाचं प्रमाण हे वाढत गेलं आणि मग 8 दिवसानंतर माझी मुलगी पूर्ण अशक्त झाली. त्यातच तिला बीड येऊ लागली. ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळली. आम्ही सर्वांनी इमर्जन्सी तिला ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटलला नेलं. मात्र डॉक्टरांनी सिरियस केस असल्यामुळे आणि व्यवस्थित काही सोय नसल्यामुळे दुसऱ्या हॉस्पिटलला तिला हलवण्यास सांगितलं. मग आम्ही तिला घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो. तिथे गेल्यावर माझ्या मुलीची ऑक्सिजन लेवल ही अत्यंत कमी झाली. तिला इमर्जन्सी ICUमध्ये ठेवण्यात आलं. डॉक्टरांचे उपाय सुरू झाले. सर्व टेस्ट केल्यावर तिला डेंग्यू आणि निमोनिया या दोन्हींचीही लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्या क्षणी माझ्या मुलींचा रक्ताची पातळी ही अत्यंत कमी झाली. तिची BP देखील एकदम कमी होत गेली आणि तिची जी ऑक्सिजन लेवल होती ती डायरेक्ट 20 वरती आली. डॉक्टरांनी पूर्णपणे नो गॅरंटी दिली, मात्र प्रयत्न करतो असे म्हणाले. त्या क्षणी मी फक्त स्वामींचा धावा करू लागली. स्वामी, तुम्हीच म्हणता ना, आता माझ्या आयुष्यातली चमत्कार घडवा.
स्वामी तुम्ही म्हणता ना, भिवू नकोस, मी पाठीशी आहे. मग आता माझ्या पाठीशी उभे राहा. स्वामींशी मनातल्या मनात बोलत असतानाच माझ्या शेजारी बसलेल्या एका काकूंच्या मोबाईलवरती रिंग वाजली. त्यावेळी त्या काकून पेशंटला बघण्यासाठी आत गेल्या होत्या आणि त्यांचा मोबाईल हा नेमका बाहेर होता. त्या मोबाईलवरती जी रिंग होती ती म्हणजे निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळापाठीशी नित्य आहे रे मना. ही रिंगटोन मी ऐकली, माझ्या अंगावर शहारे आले. अंगावर अक्षरशः घाम आला. त्या क्षणी मला फक्त तारक मंत्राची एक नव्याने आठवण झाली. मी स्वामींचे नामस्मरण करत होते. ते थांबून मी महाराजांचा तारक मंत्र म्हणू लागली. सलग 51 वेळा मी तारक मंत्र तिथे म्हणत होते आणि तितक्याच डॉक्टर माझ्या जवळ आले. त्यांचा पूर्ण चेहरा हा उतरला होता. माझ्या नजरेलाही ते नजर देत नव्हते. फक्त ते एक वाक्य म्हणाले, तुमची मुलगी गेली आहे, तिला घेऊन जा. आणि तिथेच त्या वाक्याचे अक्षरशः माझेच प्राण गेल्यासारखे झाले. डॉक्टर तर निघून गेले. पूर्णपणे संपूर्ण हॉस्पिटलला क्षणिक शांत होते. त्या क्षणी स्वामींना एकच म्हणाले, स्वामी तुम्ही खरंच अशक्य ते शक्य करत असताल, तुम्ही भक्तांच्या पाठीशी खरंच उभे राहत असाल तर आज तुमचा चमत्कार दाखवा. आज तुमचा साक्षात्कार दाखवा. माझ्या गेलेल्या लेकीला पुन्हा परत आणा. जर आज तुम्ही माझ्या गेलेल्या मुलीला जीवनदान दिलत, तुम्ही काहीतरी चमत्कार केलात, तर मी तुमचं माझ्या दारात मंदिर बांधेन. आणि जर आज मी तुम्हाला माझ्या मुलीला मृत केलं तर मात्र मी प्रत्येक जन्मात स्वामी सेवेचा धिक्कार करेन. मी तुमची दगडाची मूर्ती माझ्या हाताने फोडून टाकेन, असं मी स्वामींशी बोलत होते. आणि तितक्यातच हॉस्पिटलच्या आतमधून जिथे माझी मुलगी होती तिथून एक नर्स धावत आली. ती डॉक्टरांना आवाज देत होती, डॉक्टर, वॉर्ड नंबर 9मध्ये असणारा जो पेशंट आहे त्यांचे बंद झालेले हार्टबीट पुन्हा सुरू झाले आहे. डॉक्टरांनी हे वाक्य ऐकले. डॉक्टर देखील शॉक झाले आणि डॉक्टर देखील त्या रूममध्ये गेले. पुन्हा प्रयत्न सुरू झाले. मी कळून चुकले, हा चमत्कार माझ्या स्वामींचा आहे. बरोबर 6 तास डॉक्टर माझ्या मुलीसाठी झडत होते आणि 6 तासानंतर डॉक्टरने सांगितले, तुम्ही कुठल्या देवाची भक्ती करता? तुमच्याकडे इतकी कुठली शक्ती आहे की तुमच्या गेलेल्या मुलीचे प्राण हे पुन्हा परत आले? त्यावेळेस मी माझ्या स्वामींचा जय जयकार केला. माझ्या मुलींची ऑक्सिजन लेवल ही 0पर्यंत होते आणि त्या क्षणात वाढू लागली. आणि तिथून एक 6च दिवसात माझ्या मुलींचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येऊ लागले. ज्या दिवशी तिचा डिस्चार्ज झाला तो गुरुवार होता. हा चमत्कार फक्त स्वामी आणि तारक मंत्राच्या पठणाने झाला. तिथून मी दररोज एक संकल्प केला आहे की न चुकता बाकी काहीच सेवा केले नाही तरी चालेल, मात्र तारक मंत्राचे पठण मी दररोज करेन. आता वेळ जरी नाही मिळाली तरी मी वेळ काढते आणि तारक मंत्रांचा पठण करते. आता आयुष्यात सगळं काही छान आहे. स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात, माझ्या कुटुंबात सुख आहे. खरंच तिथल्या डॉक्टरांनी देखील माझ्या मुलीचा फोटो काढला आणि त्यांनीही सगळ्यात सांगितलं की हे फक्त आणि फक्त मिरेकल आहे. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, अक्षरशः अनुभव ऐकत असताना माझ्याही अंगावर शहारे आले. बघा, जो भक्त स्वामींची मनोभावी सेवा करतो, महाराजांचे तारक मंत्र म्हणतो, त्यांच्या पाठीशी स्वामी कसे राहतात, त्यांच्या नशिबात, त्यांच्या आयुष्यात असणारे अशक्यही कसे स्वामी शक्य करतात, हे आज सगळ्यांना या अनुभवातून पाहायला मिळेल. आपला आजचा हा व्हिडिओ, आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.